नवी मुंबई बेलापूर विधानसभेच्या शिवसेना महिला जिल्हा प्रमुख तसेच ज्येष्ठ नगरसेविका सरोज पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाला जिल्हा व विभागस्तरीय महिला पदाधिकारी तसेच महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला। कार्यक्रमात शिवचरित्रातील पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि समाजसेवेचे महत्त्व यावरही उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले। आज शिवजयंती आहे। खरं पाहिलं तर महिनाभर आपला शिवजयंतीचा उत्सव हा चालूच राहतो, परंतु आज तिथीप्रमाणे शिवजयंती असल्यामुळे सगळीकडे मोठ्या जोशात आणि उत्साहात सगळीकडे हा उत्सव साजरा केला जातो। तुम्ही बघत असाल शिवनेरी किल्ल्यावर देखील मोठ्या जोशात आणि उत्साहात हा उत्सव साजरा होत आहे। त्याचप्रमाणे आज मी माझ्या ऑफिसमध्ये देखील शिवजयंती उत्सव साजरा करत आहे। या शिवजयंती निमित्ताने मी माझ्या प्रभागातील लोकांना आणि नवी मुंबईतील तमाम नागरिकांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि तुम्ही बघत आहे की शिवजयंती उत्सवानिमित्त मी हा उत्सव साजरा करत असताना आज माझ्या ऑफिसमध्ये मी अनेक प्रशिक्षण राबवते महिलांसाठी, जेणेकरून महिला सक्षम झाल्या पाहिजेत। आणि त्या दृष्टीने आज बऱ्याचशा महिलांनी इथे प्रशिक्षण घेतलं होतं, त्याचं सर्टिफिकेटचं वाटप देखील मी आज या निमित्ताने इथे ठेवलेलं आहे। आणि तुम्ही बघाल की आज शिवजयंती आहे, असा माझा एकच राजा होऊन गेला की त्यांची जयंती आपण एकदा नाही तर दोनदा साजरी करतो, दोनदा नाही तर आपण वर्षभर साजरी करतो। आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार हे सगळ्यांनी आचरणात आणलेच पाहिजे। आपलं भगवं वादळ निर्माण करण्यासाठी आज तुम्ही बघताय की अनेक प्रवृत्ती, दृष्ट प्रवृत्ती आपल्या समाजामध्ये फैलावत चाललेल्या आहेत, परंतु या शिवजयंतीच्या निमित्ताने अनेक तरुण मंडळी अगदी कपाळावर चंद्रकोर लावतात, आपल्या मोटरसायकलवर बघतोस काय मुजराकर लिहितात, जय महाराष्ट्राच्या घोषणा देतात, भगवं वादळ असं म्हणतात। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पराक्रम आहेत ते जर त्यांनी आचरणात आणले, ते जर त्यांनी आपल्या जे तरुण मित्रमंडळ आहेत त्यांच्या सोबत जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सांगितले, तर मला वाटतं कुठेतरी आपण भगवं वादळ जे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित आहे तो महाराष्ट्र आपला पूर्ण भगवमय होईल आणि सगळीकडे भगवा फडकेल अशी मला आशा आहे। आणि पुन्हा एकदा शिवजयंती निमित्ताने मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।